नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या भूगोलाच्या दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मानवी वस्ती व भूमी उपयोजनाच्या अनुषंगाने हे दुसरं चॅप्टर देण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मानव हा मुळातच समाजशील प्राणी आहे. मानव समूहानं राहतो, मानव कुटुंब करून राहतो आणि एकूणच ह्या ज्या मानवी वस्त्या निर्माण होत असतात याच्यावरती विविध राजकीय, प्राकृतिक, सांस्कृतिक, आर्थिक घटकांचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये आता मानवी वस्ती आणि भूमी उपयोजनाच्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन फॅक्टर आहेत. ते आपल्याला या ठिकाणी या चॅप्टर मध्ये अत्यंत महत्वाचे आहे की मानवी वस्ती आणि भूमीचं उपयोजन कसं झालेलं आहे. की आपल्याकडं ठीक आहे काही जे पाणी आणि ते सोडलं तर काही जी भूमी आहे पर्सेंटाईल मध्ये, तर त्याचं ऍक्च्युली प्रमाण काय आहे. सपोज आपण धरलं 71% वॉटर होल्डिंग आपली कॅपॅसिटी आहे आणि 29% आपली लँड रिव्हॉल्युशन कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, लँड ऍक्वायर आपण तेवढी केलेली आहे मानवाने. मग तिचं जे उपयोजन आहे ते कशा पद्धतीने होतं, त्याचे दोन प्रकार भूगोलामध्ये आहे. एक आहे ग्रामीण भूमीचं उपयोजन, जनरली ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीनं उपयोजन होतं, आणि दुसरं आहे शहरी भाग म्हणजेच नागरी भागातल्या ठीक आहे उपलब्ध जमिनीचं उपयोजन. आता याच्यामध्ये आपण सर्वप्रथम बघू ग्रामीण भूमीचं उपयोजन कसं आहे. हे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. या मुद्द्यांच्या अनुषंगाने जर आपण समजून जर घेतलं तर ते आपल्याला अतिशय त्या ठिकाणी सोपं होऊन जाईल. बघा, ग्रामीण भागातील भूमीचं उपयोजन जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये काही जी भूमी आहे ती वनांवरती आधारित असलेली आपल्याला पाहायला मिळते. विविध पद्धतीचे वन आपल्याकडे ग्रामीण भागात आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर बघा काही जी भूमी आहे, मग या वनांमध्ये लक्षात घ्या, या वनांमध्ये सर्व प्रकारचे वन आले. ठीक आहे, सर्व प्रकारच्या वनस्पती आल्या. बऱ्यापैकी भूमी आपली ग्रामीण भागातली ह्या वनांनी व्यापलेली आपल्याला दिसून येते. बिगर शेती भूमी ठीक आहे, आपल्याला ग्रामीण भागामध्ये गावांमध्ये जर बघितलं तर काही पायाभूत सुविधांची गरज असते. मग त्यामध्ये दवाखाने असतील, शाळा महाविद्यालय असतील, ठीक आहे, त्यानंतर विविध पद्धतीचे प्रशासकीय कार्यालय असतील, पाणवठ्याच्या सुविधा असतील. यासाठी आपल्याला ठीक आहे आपण ज्या बिगर शेती भूमी आहे तिचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी. त्यानंतर बघा ओसाड, गावाच्या गावकुसामध्ये किंवा अशी जमीन असते की जी नापीक असते, जिच्या माध्यमातून आपण कोणत्याही पद्धतीचं उत्पन्न घेऊ शकत नाही, तिचा समावेश या नापीक जमिनीमध्ये होतो. अर्थात तिला आपण ओसाड देखील म्हणतो. आणि हिलाच आपण बघा गायरान भूमी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. ठीक आहे, ज्या ठिकाणी बऱ्यापैकी नापीक जमीन आहे. त्यानंतर बघा कायमस्वरूपी चराऊ, जी चराऊ पूर्ण ठीक आहे, ज्या ठिकाणी गवत असतं मोठ्या प्रमाणात आणि पशुपालक त्या ठिकाणी जनावरं घेऊन जात असतात, ज्या ठिकाणी त्याला चराऊ पूर्ण म्हणून घोषित केलेलं असतं. कायमस्वरूपीची ठीक आहे वनीकरणाचा हा भाग आहे, कायमस्वरूपीची चराऊ पूर्ण आहे. त्यानंतर बघा वनराई, या ठिकाणी विविध फळबागांची लागवड केलेली मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. आणि ही देखील ग्रामीण भूमी उपयोजनामधला अत्यंत महत्वाचा घटक आहे. खाजगी मालकीची जमीन आहे, या ठिकाणी अनेक फळझाडं वृक्ष त्या ठिकाणी लावलेले असतात. टिकाऊ अनु उत्पादक म्हणजे त्या ठिकाणी काही काळ ती त्या ठिकाणी पडीक राहिली, मात्र जर त्यामध्ये तिची मशागत जर केली तर ती त्या ठिकाणी टिकाऊ होऊ शकते. अशा पद्धतीची जमीन आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर चालू पड जमीन, 1 वर्षापेक्षा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काही 1 वर्षापासून काही उत्पन्न घेतलं नाही, तिचा समावेश याच्यामध्ये होतो. ही देखील त्या ठिकाणी नंतर उत्पादक भूमी होऊ शकते. हा देखील या भूमी उपयोजनामध्ये एक प्रकार आहे. प्रत्यक्ष लागवड केलेले, आपल्याला गावाकडे अनेक लोक त्या ठिकाणी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या देशाची ग्रामीण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात शेती या प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी ग्रामीण भागाच्या भूमीचं उपयोजन बघत असताना प्रत्यक्ष लागवड केलेले, ठीक आहे, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष ऍग्रिकल्चर केलं जातं, अशी देखील भूमी म्हणजे एकूणच मानवी वस्ती आणि भूमीचं उपयोजन बघत असताना आपण हे ग्रामीण भूमी उपयोजना या 8 मुद्द्यांच्या माध्यमातून समजून घेतलेले आहे. आता याच्या उलट जर आपण जर शहरी भागात जर बघितलं, ठीक आहे, नागरी भूमी उपयोजन बघा, आपल्याला असं लक्षात येतं की निवासी क्षेत्राला जास्तीत जास्त जागा शहरांमध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढलेली. ठीक आहे, आणि मग त्याच्यामुळं लोकांच्या निवासाचा मोठा प्रश्न तयार झालेला आहे. आणि म्हणून निवासी क्षेत्र, नागरी भूमीनं निवासी क्षेत्र मोठ्या प्रमाणात व्यापलेलं आहे. त्यानंतर आपल्याला सर्वांना माहित आहे या सगळ्या शहरी लोकसंख्येला रोजगार देण्याचं काम ठीक आहे द्वितीय तृतीय क्षेत्राच्या माध्यमातून किंवा काही प्रमाणात प्राथमिक क्षेत्राच्या माध्यमातून जर कोणतं क्षेत्र करत असेल तर ते औद्योगिक क्षेत्र त्या ठिकाणी करतं. अनेक शहर, मग तुम्ही पुणे घेतलं, मुंबई घेतलं, ठीक आहे, नाशिक घेतलं,
तर MIDC एरिया इंडस्ट्रीयल सेक्टर जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि म्हणून ठीक आहे नागरी भूमीचं उपयोजन बघत असताना त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रानं मोठ्या प्रमाणात भूमी व्यापलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा विविध पद्धतीचे संस्थात्मक कार्यालय ठीक आहे विद्यापीठ असतील प्रशासकीय कार्यालय असतील ही आपल्याला मोठ्या प्रमाणात शहरामध्ये नागरी भागात असल्याचं पाहायला मिळतं. तर संस्थात्मक क्षेत्र त्या कार्यालयांनी देखील मोठ्या प्रमाणात क्षेत्र व्यापलेलं आहे. त्यानंतर लोकसंख्या आली की लोकसंख्येचं मनोरंजन आलं, मग विविध पद्धतीचे कला केंद्र असतील विविध पद्धतीची नाट्यगृह असतील ती देखील आपल्याला नागरी भूमीच्या अंतर्गत येताना पाहायला मिळतात. त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावरती भूमी व्यापलेली आहे. पण याच्यामध्ये संस्थात्मक मध्ये सगळं आलं तुमचं ठीक आहे महानगरपालिका आल्या नगरपालिका आल्या एकूणच सगळी कटक मंडळासहित सगळं आलं. त्यानंतर बघा वाहतूक ठीक आहे औद्योगिक क्षेत्र आलं आणि नागरी भागामध्ये वाहतुकीला अनन्यसाधारण महत्व आहे आणि म्हणून रोड ठीक आहे रोड असतील त्यानंतर विविध महामार्ग असतील त्यांनी देखील भूमी व्यापलेली आहे. व्यापारी क्षेत्र आलं ठीक आहे शहर म्हटलं की बाजारपेठा आल्या त्या बाजारपेठांनी देखील मोठ्या प्रमाणावरती दुकानं असतील ठीक आहे मोठमोठे मॉल असतील पेट्रोल पंप असतील व्हॉट एव्हर बऱ्याच साऱ्या गोष्टी यांनी व्यापारी क्षेत्र व्यापलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता नागरी भूमीच्या अनुषंगाने विचार करत असताना रेखांकित क्षेत्र मग बघा इमारतीचं बांधकाम असेल यालाच मित्रांनो सीमांकित क्षेत्र देखील म्हणतात. ठीक आहे तर असे जे क्षेत्र आहे ते नागरी भूमीच्या सीमेशी प्रस्थापित झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा पद्धतीचं रेखांकित क्षेत्र सुद्धा आपल्याला नागरी भागात मोठ्या प्रमाणात आढळून येतं. आता काही भूमी अशी आहे की तिचं संमिश्र भूमी उपयोजन आहे म्हणजे ठीक आहे MIDC तयार झाली दवाखाने तयार झाले ठीक आहे दुकानं तयार झाले असे वेगवेगळे घटक एकत्र येऊन मोठा एरिया तयार होतो म्हणजेच संमिश्र या ज्या भूमीचं उपयोजन आहे ते संमिश्र पद्धतीनं करण्यात येतं. आता मित्रांनो या चॅप्टरच्या अनुषंगाने जर आपण जर बघितलं तर उपनगर ठीक आहे नॉर्मली जे मोठमोठे नगर असतात त्यांच्या कडेला उपनगर स्थायिक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबई ठीक आहे पुणे असेल त्याच्यानंतर नाशिक असेल कोल्हापूर सोलापूर अशी जी मोठमोठी शहरं आहे ठीक आहे छत्रपती संभाजीनगर असेल यांच्या कडेला तुम्हाला उपनगर तयार झालेली पाहायला मिळतात. म्हणजेच हे उपनगर देखील आपल्याकरता अत्यंत महत्वाचे आहे कारण हे उपनगर असल्यामुळं त्या ठिकाणी जे मुख्य नगर आहे त्याच्यावरचा जो भार आहे तो काही प्रमाणात त्या ठिकाणी कमी होण्यासाठी मदत झालेली आहे. मित्रांनो या चॅप्टर मध्ये मानवी वस्ती आणि भूमी उपयोजनामध्ये आपण बघत असताना मानवी वस्तीचे विविध प्रकार पडतात. मग त्यामध्ये चक्राकार वस्ती असेल रेषीय वस्ती असेल केंद्रित वस्ती असेल हे देखील आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. परंतु आज या ठिकाणी आपण भूमी उपयोजनाचं जे वर्गीकरण आहे त्यामध्ये दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे ग्रामीण भूमीचं उपयोजन आणि त्या ठिकाणी नागरी भूमीचं उपयोजन. आपल्याला वस्तुस्थिती एक लक्षात येते की ग्रामीण भागातल्या भूमीचं म्हणजे ग्रामीण भूमीचं जे उपयोजन झालेलं आहे ते प्राथमिक व्यवसायाच्या अनुषंगाने जास्त झालेलं आहे शेतीच्या अनुषंगाने ते जास्त झालेलं आहे मित्रांनो आणि एकूणच ओसाड भूमी देखील इकडे पाहायला मिळते. परंतु इकडे जर आपण शहरी भागामध्ये म्हणजेच नागरी भागाच्या भूमीचं उपयोजन जर आपण जर बघितलं तर या ठिकाणी जमीन जवळजवळ संपत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. निवासी क्षेत्र औद्योगिक क्षेत्र संस्थात्मक क्षेत्रांनी त्या ठिकाणी वाहतूक असेल जास्तीत जास्त भूमी व्यापलेली आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद.